पाथर्डी पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात मोठी धडक कारवाई करत परराज्यातून गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीतील 2 आरोपींना अटक केली आहे। सोमवारी दिनांक 6 जानेवारी रोजी सकाळी करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल 60 किलो गांजा व बोलेरो पिकअप वाहन असा एकूण 27,41,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पाथर्डी पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की मध्य प्रदेश राज्यातील 2 आरोपी पांढरी पूल ते पाथर्डी रोडने बोलेरो पिकअप वाहनातून गांजा विक्रीसाठी घेऊन येणार आहेत। या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ पथक तयार करत मिरी शिवारात सापळा रचला। सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास संशयित बोलेरो पिकअप अडवून झडती घेण्यात आली। झडतीदरम्यान वाहनातील रिकाम्या कॅरेट खाली लपवून ठेवलेल्या 7 गोण्यांत सुमारे 20 लाख रुपये किमतीचा 60 किलो गांजा आढळून आला। यासह सुमारे 7 लाख रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या प्रकरणी तुलसीदास दर्गादास खरगे वय वर्ष 25 व दिनेश सिलदार सोलंके वय वर्ष 24 दोघेही राहणार बोई तालुका सेंदवा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। विलास जाधव, संदीप ढाकणे, निवृत्ती आगरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब बडे, संभाजी कुसळकर, पोलीस कॉन्स्टेबल इजाज सय्यद, कानिफनाथ गोफणे, म्हस्के, संजय जाधव, ज्ञानेश्वर इलग, सागर बुधवंत, भगवान टकले, अक्षय लबडे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी। पाथर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज दिनांक 6/1/2026 रोजी पहाटे PSI ढाकणे व इतर स्टाफसह ते मिरी दूरक्षेत्राच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक पांढऱ्या रंगाची पिकअप गांजा मुद्देमाल घेऊन येत आहे। तर त्यांनी आम्हाला कळवले की असं असं आहे। आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही कारवाई करा। त्यानुसार त्यांनी ती पाठलाग करून त्याची झडती घेतली असता 2 ड्रायव्हर व त्याचा जोडीदार असे 2 जण मिळून आले आणि त्यांनी आम्ही मध्य प्रदेश येथील रहिवासी असल्याचे सांगितले आणि गाडीची तपासणी केली असता त्याच्यामध्ये गांजा सदृश पदार्थाचा वास येत होता। मग आम्हास कळवल्यामुळं मग आम्ही सदरची इन्फॉर्मेशन डायरेक्ट उपविभागीय पोलीस अधिकारी सौ शेवगाव यांना दिली, तसेच तहसीलदार सौ पाथर्डी यांना दिली आणि स्टाफ आणि पंचासह मिरी येथे जाऊन पंचनामा केला। त्यावेळेस त्या पिकअपमध्ये 68 किलो गांजा रुपये 20,41,000 किमतीचा तसेच 7 लाख रुपये किमतीची पिकअप मिळून आली आणि ती पंचनामा करून जप्त केली। आता पुढील गुन्हा दाखल करून पुढील तपास आम्ही करत आहोत। धन्यवाद।